नगरसेवक पाहिजे की जर ते एका पर्सनला कोण जाणार तिथं उभी करायला. तर साधं बघा येत नाही इकडे कुठं आहे साधं झाडणं माझं मुक्कादम येत नाही कंट्रोल करणार मग नको. माझ्या मते तर प्रशासकच बरे होते असं वाटतं. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी असं वाटतं? पक्षाला सत्ता भाजपचीच पाहिजे. तर काही शिवसेने काँग्रेस आता सध्या प्रभागात नगरसेवक म्हणून कोण फिरतच नाही. जवळपास 10 वर्ष होत आली या गोष्टीला. लॉकडाऊन नंतर कोण नगरसेवक आहे हे पण माहीत नाही आता सध्या कोणाला. नाही, कुठल्याही पक्षाची सत्ता महापालिकेवर आली तरी सर्वसामान्य जनतेला याचा काही फरक पडत नाही. फरक पडतोय हा विकासामुळे. आणि कुठल्याही काम करणारा माणूस पाहिजे. पक्ष नाव काय उपयोग नाही. नाव दिल्यावर असं आहे का? कुठल्याही हे पक्षाचा असला तरी तो काम करणारा पाहिजे. स्वतःचा स्वार्थ नसावा. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला राजकीय वातावरण तापताना बघायला मिळते. याच अनुषंगाने आपण शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो. आणि आपण आज पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 3मध्ये. तर प्रभाग क्रमांक 3मध्ये असणाऱ्या नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, या प्रभागाचा कितपत विकास झाला आहे, थेट जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय सध्या वातावरण आहे की प्रशासक बरे होते की नगरसेवक हवेत? तसं मला की दोन्ही पण बरं आहे म्हणायचं. कामं पण चांगले, सगळे व्यवस्थित चांगले आहेत. फक्त रोड चांगला पाहिजे, गटारपेटे सगळे व्यवस्थित स्वच्छ पाहिजे, आणि पोरांसाठी ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी जागा चांगली पाहिजे, साफसफाई पाहिजे. आणि जे बांधकामची आता जे कामं चालू आहेत ते सगळी कामं सगळे व्यवस्थित काम चालू आहे. काय आमचं काय दोष नाही याच्यात, काय सगळं व्यवस्थित आहे. फक्त इथं वातावरण सगळं चांगलं पाहिजे, बाकी काय नाही, सगळं ठीक आहे व्यवस्थित. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभाग 3चा विकास झालाय काय? विकास झाला आहे, बऱ्यापैकी विकास झाला आहे. आम्ही काय कोणा दोष देत नाही, काय नाही, सगळ्यांची कामं चांगली आहेत. हाय लेवल. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, तर काय वाटते की महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? तसं अंदाज आम्ही काय सांगू शकत नाही. आता काय आता सगळ्यांचं घासाघाशी चालू आहे. आता आम्ही काय सांगू शकत नाही. जे येईल ते येईल. काय अपेक्षा असणार आहेत होणाऱ्या नगरसेवकाकडून? आता सध्या म्हणलं की भाजपचं जास्त सत्ता चालू जोरात. आता आलं तर भाजपची सीट एखादी येईल अशी आमची इच्छा आहे. तरी पण काय सांगता येत नाही, बघायचं. साहेब नमस्ते. नमस्ते. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय की प्रशासक बरे होते की काय की बाबा नगरसेवक पाहिजे, काय सांगा? नाही, प्रशासक पण बरे आहेत आणि नगरसेवक हे पाहिजेच. कारण सर्वसामान्यांची हाक आपण प्रशासनापर्यंत नाही देऊ शकत. नगरसेवकाच्या कडे जाऊन आपण काही समस्या मांडू शकतो आणि ती लोक आपली समस्या पूर्ण करून देतील. एकंदरीत बघायला गेलं तर या प्रभागाचा विकास झालाय. हो, झाला आहे की. प्रभागाचा विकास झालेला आहे. त्यानंतर ना आता ही रोडची वगैरे कामं चालू झालेली आहेत. ड्रेनेजचं वगैरे सगळं काम चालू करायला वाटतं. ते गटारी वगैरे सगळे साफ पाहिजेत. मुलांसाठी खेळण्यासाठी आता हे ग्राउंड आहेच, पण ग्राउंडमध्ये जरा स्वच्छता, संध्याकाळची पण जरा स्वच्छता हे पाहिजे. त्याचबरोबर हे आपलं बाग वगैरे बगीचे ते पण जरा क्लीन पाहिजे. आणि तिथं मुलांसाठी खेळण्यासाठी जरा जागा उपलब्ध व्यवस्थित करून द्यावी. कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा सर्वसामान्य जनतेची हाक ऐकणारा असावा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी, काय वाटतं? नाही, कुठल्याही पक्षाची सत्ता महापालिकेवर आली तरी सर्वसामान्य जनतेला याचा काही फरक पडत नाही. फरक पडतोय हा विकासामुळे. आणि कुठलीही पक्षाची जर सत्ता आली, त्याने विकास केला तर ती सत्ता कायम टिकून राहणार. विकासच नाही झाला तर मग काय उपयोग नाही त्याचा. वर्षांनी निवडणुका होत आहेत, काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेच. प्रशासकचा विषय नाही, पण नगरसेवक पाहिजे. आता कसा असावा नगरसेवक? नगरसेवक प्रामाणिक असावा, बाकी काय नाही.
काय एकंदरीत परिस्थिती आहे की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? कसं आहे माहिती आहे का, ह्या प्रशासकावर कोणाचे वचक नाही. शासनाने याच्यावर वचक ठेवला पाहिजे. आणि कामं नगरसेवकांनी कामं केलेले आहेत भागामध्ये, सगळी जिथल्या तिथं कामं झालेले आहेत. त्याच्यामुळं हा भाग सुधारित भाग आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही इकडल्या भागात. निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडून अपेक्षा काय आहे? निवडून येणाऱ्या नगरसेवक म्हणून अपेक्षा म्हणजे भागामध्ये लक्ष देणे, लोकांच्या सुविधाकडे लक्ष देणे, ज्या जनतेच्या सुविधा, वैयक्तिक सुविधेपेक्षा जनतेच्या सुविधाकडे लक्ष द्यावे, एवढंच आमचं. काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? जो काम करतोय किंवा नगरसेवक निवडून येणार. बघायला गेलं तर या प्रभागात अजून काय प्रलंबित प्रश्न काय आहे? प्रलंबित काय, रस्त्यांचा प्रश्न सगळ्यात मोठा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक अनेक वर्षांनी होते. काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नाही, नगरसेवक पाहिजेलच. असं काय वाटतं? कारण भागातली कामं जाणार कुठं, कुणाला सांगणार. त्यामुळे नगरसेवक पाहिजे, गरजच आहे नगरसेवक. या प्रभागाचा विकास झाला का? विकास आहे की तसा नगरसेवक होता तेव्हा विकास चालूच होतात. आता जसं प्रशासक आहे त्यामुळे जरा कोण लक्ष देणार ते नसतात, कमी असतात. काय प्रलंबित प्रश्न काय आहेत प्रभागाचे? काय रस्त्याची कामं की कुठं काय खड्डे बिड्डे पडले त्याची काही. काय वाटते की नगरसेवक कसा असावा? नगरसेवक चांगलाच असावा पाहिजे की भागातली कामं करणारा, वेळेच्या वेळी पाणी ते नेणं गरजेचं आहे. कोणत्या पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर यावी असं वाटतं? पक्षाला सत्ता भाजपचीच पाहिजे. असं का वाटतं? कारण जे आहे ते सगळं आता जातीवाद ते पण भरपूर चालू आहेत. त्यामुळे जरा ते भाजप आहे ते महानगरपालिका सत्तेवर बरं आहे. अनेक वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होते. एकंदरीत प्रशासक आता होतो काय की प्रशासकाचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे. असं का वाटतं? का वाटतं असं? भागातली काम प्रशासनाकडे जाऊन होतच नाही. नगरसेवकडे गेले तर भागातली कामं होत्या नाही. या प्रभागाचा विकास झाला का? झाला केला. प्रलंबित प्रश्न काय? काय प्रलंबित प्रश्न आहे? प्रलंबित प्रश्न काय, आता इथे रस्ते वगैरे हेच, बाकी काय नाही, बाकी सगळं व्यवस्थित. कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला महानगरपालिकेत? आता काय शिवसेने असं का वाटतं? असं का वाटतं? कामं त्यांच्याकडून व्हायला लागली. नगरसेवक कसा असावा? चांगला असावा, कामं करणारा असावा. काय वाटतं एकंदरीत कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं वाटतं? काँग्रेस असं का वाटतं? असं म्हणजे काम करत राहावं असं वाटतं. या प्रभागाचा विकास झालाय का? नाही, अजून आता तर काही एवढंच काही झालं नाही. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहे? माझा प्रश्न हेच आहे की फक्त जनताला जरा सपोर्ट पाहिजे. महानगरपालिकेवर प्रशासक होतं काय की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजे की. तर ते पर्सनला कोण जाणार तिथं उभी करायला? नगरसेवक असला तरी विचारता येतंय ना. नगरसेवक येऊ शकतोय तर बाबा हे असं झालंय बघायला या, तर नगरसेवक येऊ शकतो. ती काय मग ऑफिसमधली माणसं थोडी येणार आहेत? हां, येणार आहेत का? नाही येणार. मग कसा असावा नगरसेवक? नगरसेवक काम करणारा माहीत पाहिजे, नाहीतर नुसतं जो ही करणारा नगरसेवक नव्हे. बाहेर गेले तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय भागातील प्रलंबित प्रश्न काय आहे? काय आता हे पाणी गटार असलेच की, हे रस्ते नाहीत बरोबर. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता आल्यावर शहराचा विकास होईल? तसं काय आता ती काय सांगू शकत नाही. पक्षाचं कसं सांगणार मी? त्याच पक्षाचं यायला पाहिजे त्या पक्षाचं यायला पाहिजे. कोण विकास करू शकतो? कोण बी येऊ द्या, येण्याचा प्रश्न नाही आहे. काम करण्याचं महत्त्व आहे. मी म्हणतो कुठल्याही पक्षाचा माणूस येऊ, परंतु काम करणं, विकास करणं ही महत्त्वाचं आहे. महानगरपालिकेची निवडणूक अनेक वर्षांनी होते. प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? काय वाटतंय? माझ्या मते तर प्रशासकच बरे होते असं वाटतं. असं का वाटतंय? कारण की आता बराच वेळ झाला, आता सध्या प्रभागात नगरसेवक म्हणून करून फिरतच नाही. जवळपास 10 वर्ष होत आली या गोष्टीला. लॉकडाऊन नंतर कोण नगरसेवक आहे हे पण माहीत नाही आता सध्या कोणाला. त्यामुळे कामकाजाची किंवा गैरसुविधा पण भरपूर आहेत प्रभागात. काय अजून प्रलंबित प्रश्न आहेत या प्रभागाचे? बरेच प्रश्न आहेत. काय लाईटच्या सुविधा असतील, पाणी, गटर, ह्या सगळ्या मूळच्या ज्या सुविधा म्हणजे ज्या गैरसोयी आहेत त्या अजून पण तशाच आहेत.
पूर्णपणे निवारण झालेलं नाहीच आहे. रस्ते, गटारी. काय वाटते की कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? तर तसं पक्ष म्हणून चालणार नाही, कारण की कसं आहे, पक्षाची काय मूल्य राहिलेत अशी वाटतच नाही. त्यामुळे तसं काय नाही, माणूस म्हणूनच शक्यतो. अधिकार बजावणार आहात, काय वाटते की ह्या प्रभागाचा विकास झालाय का? थोडा नाही झालेला. आमचा पक्का होता त्यावेळी झालता सगळा विकास, आता काही नाही, त्यामुळे सगळं अवघड आहे. काय वाटते प्रलंबित प्रश्न काय आहेत अजून या प्रभागाचे? अहो पाणी बघा ते आता कसं याले गटरीतनं. आता किती 6 महिने झालं असं चालू आहे. गटारचं काढलं ते तिथंच परपरे ठेवला तसाच प्रकल्प होते. आता 6 महिने आम्ही घाणीच्या ह्याच्यात राहिलो तिथं वास्तवात, की आता तुम्ही बघा तिथं आणि मग सांगा. काय वाटते कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा असं वाटतं? विजय साळुके कोण म्हणाल ते आमचं ते नेता. नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे, काय सांग? नगरसेवक पाहिजे. का? प्रशासन म्हणून काय केलं ना हो, इथं साधं बघा येत नाही इकडे कुठं आहे, साधं झाडणं मारणं मुक्कादम येत नाही. तुझ्या कंट्रोल करणार मस्त नको. इथं जो आरोग्य इन्स्टिट्यूट कोण आहे बघायला, कधी बघायला पण नाही, तो हाय काय आता थोड्या वेळात नाही दिसत नाही तो. आणि मुक्कांना बघा येत नाही. जेव्हा गटर बघ तुमल्या तिथे बघा, ते पाणी आले, कोण आलं बघायला, रस्ते पण नाहीत करत. हा करतो जेव्हा पाणी याचं पाणीच नाही. आता काल 2 दिवस पाणी नाही, मग काय करायचं? कोणत्या पक्षाचा नगरसेवक निवडून यावा? तसं काय सांगू शकत नाही. का असे पक्ष आमचं काम करणारं पाहिजे. कसं भाजप तसा बरा, काँग्रेसपेक्षा भाजप बरा असं, पण त्याच्यावर करणारा माणूस पाहिजे. आबा नमस्ते. नमस्ते. आता निवडणूक होणार आहे बरं, महानगरपालिकेची. काय वाटते की प्रशासक चांगला होता की नगरसेवक पाहिजे? कोण का असे ना, इथं कारागीर लोक आहेत. त्या कारागिरीसाठी त्यांना शाळा पाहिजे. त्याला तुम्ही काय हायस्कूल म्हणा किंवा काय ते पाहिजे आहे. आणि इथे एक मुतारी नाही आहे. हे एक वैयक्तिक माझ्या मताप्रमाणे. काय वाटते कोणत्या पक्षाची सत्ता यावी? कुठल्याही काम करणारा माणूस पाहिजे. पक्ष नाव काय उपयोग नाही. नाव दिल्यावर असं आहे का, कुठल्याही हे पक्षाचा असला तरी तो काम करणारा पाहिजे, स्वतःचा स्वार्थ नसावा. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागातील असणारे प्रलंबित प्रश्न, त्याचबरोबर या प्रभागाचा झालेला विकास, नागरिकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया, नवीन नगरसेवक कसा असावा याचा सविस्तर आढावा आपण या रिपोर्टमधून घेतला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.